मी येऊच तर मामा बसलं होतं इथं. मी पेट्रोल टाकून आली, अर्धा तास टाईम आहे. तर मामानं बघा पाणी चालू आहे म्हणून शेवटी नळ बंद केला. कसा केला कोणाच ठाव, मला तर नळ बंद करायला सुद्धा येत नाही. पाणी लय वायाला जातं आहे, पण भरपूर आहे पाणी. गाडी इथं लावली परत, कारण एकदा कंपाऊंडच्या आतमध्ये नेली ना गाडी, मला बाहेर काढायला जरा त्रास होतो, कारण इकडून गाडा आहे तिकडून खाट आहे. म्हणून बाहेरच लावली आहे. चावी गाडीला तशीच होती. मग मामाला जेवण करायचं आहे. मग म्हणलं चला ताजं एक पाण्याचा हांडा भरून आणू. मग हांडा घेऊन चालली मेघाताईच्या इकडं. तिथनं पाणी आणते. कामापुरतं गोड तर राहावं लागतंच, पण मी तशी नाही. मला गोड बोललं तर अंगावरली कापडं सुद्धा काढून देते मी. आणि मस्त तसं तर मी का नाही दगडाला सुद्धा पाजर फोडणारी राधाबाई आहे. पण काय करावा, एखाद्याचं दगडाचं काळीज असलं तर त्याला आपण काहीच करू शकत नाही ना. त्याच्यामुळं कोणाला किती जीव लावला तर शेवटी ती एकदा त्याची लायकी दाखवल्याशिवाय राहतच नाही. आणि आपण किती जरी कमीपणा घेतला तर त्यांना वाटतं बरं झालं मला घाबरते. घाबरत कोण कोणाला नसतं. पण माणूस म्हणतो कुठं भांडण करत बसायचं, म्हणून गप्प बसत असतं. तर आता मामाला म्हणलं या तुम्ही ही करून हिंडून फिरून. त्यांना म्हणलं फक्त दारू पिऊन येऊ नका, भाकरी करते मी, उजळीचं कालवण आहे. ते म्हणलं मी एकटं जेवत नाही. करा की चालू, टाका की बटन. लाईटच नाही हो का, खांबावर लाईटच नाही. प्यायला तर द्या की तांब्या भरून. टमाट्याचे झाड मेघाताईचे हो का, तिथून तिथून झाड आहे ते. मला तर वाटतं माझ्यामुळंच निम्मी झाडं आले ते. जेवण कुठलं झाले कपडे, करवंदाचं झाड आहे तर मेघाताईनं बरेच झाडं लावलेले आहेत ते करवंदाची हे ते. हा एकामेकीचं करायचं तर होतं या. नेमा तर मीच करू लागली आहे. माझ्या टायमाला तर कोण नाही आलं, आम्हाला फक्त हात लावायला आलती मेघाताई. आलता का नाही, नुसतं नावाला हात लावलाय. मीच करू लागली त्यांना निम्याच्या वर. सगळं म्हणलं तरी चालन, काय नाही, नुसत्या बसल्या होत्या. हो का, मेघाताईचं आम्ही काल बनवलेलं, काल मेघाताईचं बनवलेलं. मामा बसताना माझी वाट बघत, मला शाळेत जायचंय, अजून पाणीच नाही. हो काय, त्यांच्याकडं पाणी फिल्टर आहे. एक कळशी भरून नेली, एक कळशी भरून नेली की मग माझं चहा होतं त्याच्यात. परत तुम्हाला सांगते हे पण होतं, काय म्हणतात ते, मटका पण आणलाय त्यांना म्हणलं मी फ्रीजचं पाणी नाही पिणार. तर मी बोरचंच पाणी पिते, पण आज ह्याच्यामुळं घेते पाणी पिऊन. कोणाला म्हणते का मॅडम? तुम्हाला मॅडम आहे. अगं बाय 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 बाय, आम्हाला नाही सांगितलं ना. काय म्हणला? तुम्ही येत नाही म्हणल्यावर आम्ही कसं येईल? येऊ का खायला? वाळायच्या आधीच चकना बघाव त्याचा. तर आज आपल्याला तांदळाच्या करायच्या त्या. ठेवला एक तांब्या घासायला. आमच्यात असंच आहे, एकदा पाणी पिलं का नाही की लगेच घासायला भांड. एकदा पाणी पिलं की ते दुसऱ्यांदा वापरायचं सुद्धा नाही. आता केव्हा यायची लाईट, तर चला तर आपलं घर आवरून होईल आहे का नाही. मी म्हणते पाणी मामानंच बंद केलंय असं मला वाटलं, पण मला काय माहिती लाईट गेली म्हणून पाणी गेलंय ते. ए मेघाताई, फोटो काढता का माझा? फेसबुकला टाकायचा, फोटो काढाय. हो मेघाताई मला म्हणते चांगली दिसते या. काल जम्पर घेतलेलं छान आहे का मॅडम? आहे मॅडम, कशी दिसते मी सांगा ना, कशी दिसते मी? हा
ना एक पप्पी दे दे मुझे. काय बाई ते मॅडम मला लयच ही करते. बॉयफ्रेंड आहे का काय मी तुमचा? होय ठेवा की फोन जरा 1 मिनिट का जाऊ आम्ही आमच्या घरी. चांगली दिसते का हो मी? थँक्यू सो मच. आय लव्ह यू. आय लव्ह यू ना. कुठं आपल्या लोकाला म्हणायचं आहे? आपण तर आपल्यातच म्हणतो. आपल्याच माणसाला आपण आय लव्ह यू म्हणतो. मग काय तर आपण आपल्याच माणसाला म्हणतो आय लव्ह यू. लोकाला म्हणल्यावर लोक नाहीत बाई धरून हाणायचे आपल्याला. कसं आहे ते मॅडम आहेत ना आणि त्या भरपूर शाळा शिकलेल्या आहेत. त्यांना असं जाऊ द्या सोडा. केस ओले आहेत ना. बांधली होती शाळेत जायचं म्हणून पेट्रोल टाकून. मॅडम ती मॅगत आहे डोसकच आपटून घेईन इथं. बघा की हे तर ठेवलाय हांडा. लाईट गेली या घरी पडलंय काम. पोराला आणाय जायचंय. पोटात पडली आग. अजून जीवाला काय खाल्लं नाही म्या. कोण आहे व? वडील. मग बोला मग ठेवते तवर मी माझ्या हाताने फोटो काढते. सुकले ते आज मेहंदी लावायची. पण गरम लय होतंय बरं का. आज आबाळ आलंय हो का. दिसलं का आज किती आबाळ आलंय. होतं ते बी पाणी ओतून दिलं मी इडीनं. बघा कैऱ्या आता मोठ्या मोठ्या झाल्या त्या. दिसल्या का मोठ्या मोठ्या झाल्या हो का. ही तर बसून येते त्या डायरेक्ट तोंडात. बघायच्या का तुम्हाला? चिक उतत असतो का? दुःख होत्यात का लगेच तोंडाला? मॅग आता किती भेडावते मला हो का. हा ते उद्या हा ना. आणि चला एक फोटो काढा. डायरेक्ट झाडाची कैरी तोंडाने खाल्ली. हा